माझ्या या ग्रँड ह्युमन बीइंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण जी सुरुवात केली होती, सुरुवातीला आपण जी काही गाणी ऐकली, आज सगळ्यात पहिले सगळ्यांना ह्या सुंदर अशा आजचा जो दिवस आहे, श्री प्रभू रामचंद्र यांचा आज उत्सव, जन्मोत्सव आहे आणि इथे आम्ही सगळे मिळून साजरा करत आहोत। आणि आज इतक्या सुंदर ठिकाणी मी आले आहे। बऱ्याचशा गोष्टी आम्ही अगदी शूट केल्या। आता मध्ये जरा कार्यक्रम थांबवला आणि ह्या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी ज्यांनी मला इथे निमंत्रण केलं ते म्हणजे आमचे 100% गुरुजी। त्यांनी यांना सगळ्यांना एकत्र आणले। जरा 2 मिनिटात त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की हा उपक्रम, त्या उपक्रमाविषयी आणि ह्याच्या व्यतिरिक्त असे कोणते कोणते उपक्रम होतात ते आम्हाला जरा सांगा। अनेकशे उपक्रम आपण करतो। एक ज्येष्ठ नागरिक संघांचा एक संघ आहे, तो आम्ही चालवतो। त्याच्या कार्यक्रम आहे तो आमच्यामध्ये सामील असतो। त्यावेळेला गोंदवलेकर महाराजांचे फोटो या ठिकाणी ठेवलेले आहेत। ज्येष्ठ नागरिक संघांचं नेहमी आम्हाला सहकार्य असतं। या ठिकाणी आपण हा कार्यक्रम त्यांच्या सहकार्याने आपण अरेंज केलेला आहे। तिसरा जो ग्रुप आहे तो विष्णू सहस्रनाम ग्रुप असा या ठिकाणी आहे। आणि इतर जी मंडळी ते माझी सगळी मित्रमंडळी किंवा सगळे आमचे ज्येष्ठ असे सगळे मदत करणारी मंडळी आहेत, जी सगळी आमच्याबरोबर नेहमी असतात। हाक मारले की नेहमी हजर असतात। तर त्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम करतो। आणि गेल्या वर्षी हा कार्यक्रम केला होता, परंतु जागा एकाच्या घरी आम्ही केली होती, मीनाताईंच्या घरी। तर जागा फार लहान पडली, नाचायला सुद्धा जागा पडली नाही, एकमेकाला धक्का लागत होता आणि खाली पडत होते सगळेजण। त्यामुळे आम्ही जागा यावर्षी मोठी घ्यावी आणि आनंद एन्जॉय करावा, रामाचा जन्म एन्जॉय करावा म्हणून या ठिकाणी आपण ही जागा उपलब्ध करून घेतलेली आहे। आता प्रत्येकाला माहिती आहे की उत्सव म्हटला म्हणजे खर्च येतोच, त्याप्रमाणे आपण या खर्चाची अरेंजमेंट केलेली आहे। सर्वांनी आपल्याला या ठिकाणी मदत केलेली आहे आणि हा 3 तासाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। आपण 2 गाणे म्हणणारी 2 मंडळी बोरिवलीहून आपण बोलवली आहे की रामाची गाणी या ठिकाणी म्हणणार आहेत। तुम्हाला आजचा दिवस खरोखरच राममय झाला पाहिजे अशा दृष्टीने हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। या ठिकाणी आपण सर्वजण नाचलं। घरी सगळ्या सुखदुःखामध्ये नाचायला होत नाही, इच्छा असली तरी त्यामुळे आपण या ठिकाणी सर्वजण एन्जॉय केलेला आहे। 11:15 झालेले आहेत। आपण रामरक्षा जास्त वेळ घेत नाही, मला फक्त एकच सांगा की आजच्या पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता या दिवसाच्या माध्यमातून? आजच्या पिढीला संदेश असा आहे की आपला हिंदू धर्म आहे, त्याचं जे आहे प्रत्येकाने फॉलो करावं। आर्य सनातन हिंदू धर्म काही जे आहे, हिंदू धर्माचा प्रचार प्रसार सर्वांनी करावा। महिलांनी ड्रेस कोड किंवा काय जे असेल त्याप्रमाणे अवश्य आपल्या हिंदू धर्माचं पालन करावं, कपड्याचं पालन करावं, वस्त्रांचं पालन करावं। आम्ही आता गणपतीला गेलो होतो त्यावेळेला सुद्धा ड्रेस कोड होता। सगळ्या महिला आमच्या लाल साडी, उत्तम चेहऱ्यावरती हास्य ठेवून अशा सगळ्या त्या ठिकाणी आल्या होत्या। तोच कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। तर सगळे आपली जी नवीन जनरेशन त्याने आपलं हिंदू धर्माचं निश्चित आचरण करावं, ड्रेस कोड पाळावा, आपल्या आईवडिलांची सेवा करावी, कोणालाही वृद्धाश्रमामध्ये कधीही टाकू नये। आपल्या सुनांनी सुद्धा आपले आईवडील जसं सांभाळतो तसे आपल्या नवऱ्याचे पण आईवडील सांभाळावे, सगळ्यांना प्रेम द्यावं। कारण काय शेवटी आमच्या ज्येष्ठ नागरिकचा जो हे आहे त्यांचा, त्याप्रमाणे ते जी प्रार्थना म्हणतात, जगाला प्रेम अर्पावे, राहतो एकच धर्म जगाला प्रेम। धन्यवाद। पावणे 12 झालेले आहेत। आपण या ठिकाणी रामरक्षा पथनाला सुरुवात करायला सुरू करूया। कौसल्या पाणी नानी हो नानी, रामाची नानी, नानी हो नानी, रामाची नानी, रामाला झाली कौसल्या पाणी, रामाला झाली कौसल्या पाणी, रामाला झाली सुमित्र पाणी, कौसल्या राम म्हणून कौसल्या झाली पाणी, कौसल्या राम म्हणून कौसल्या झाली पाणी। बाळाची अंघोळ झालेली आहे, व्यवस्थित पोषा नाही तर थंडी वाजेल। गरमीच्या दिवसात पावडर सगळं करा, पीठ लावा, नवीन कपडे घाला। नवीन आहे ना? नाहीये का? नवीन नाहीये? नवीन आहे का कोणाकडे? आणले का कोण काही?
नाही. बरं असू दे. रामजन्म म्हणजे सगळीकडे आनंदी उत्सव, आनंदी आनंद. त्यामुळे सगळ्यात राम आहे आणि तो राम आपल्या जीवनाला सार्थक देतो. म्हणून आपल्या जीवनात पण राम आहे. राम जय राम जय जय राम, श्री 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 राम जय राम जय जय तुम्हाला दुसऱ्यासारखं मंडळ आहे, तेव्हा तुम्हाला घेता येईल ना आता. जय राम जय जय राम, श्री राम 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 जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय देव जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना कामना पूर्ती. जय देव जय देव. दृष्टवाल माझा कीन कमल जन्म वाया गेला, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, ज्याने
ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. प्रभाकर सरदेसाई, संगीत विशारद, नोकरी BMC एडेड शाळेत 32 वर्ष शिक्षिकेचे, तसेच आंतरशालेय स्पर्धेत विद्यार्थ्यांची उत्तम तयारी करवून समूह 1.5 तासांचा हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम त्या सादर करतात. श्री चंद्रशेखर ठाकूर, मनोरंजन, साहित्य, संस्कृती, प्रबोधन यांचा आविष्कार असलेले मराठी नाटकातील सौंदर्य स्थळे, चंद्र आहे साक्षीला, स्मृतींची चाळता पाने, माझं कोकण इत्यादी प्रत्येकी 90 मिनिटाचे कार्यक्रम सादर करतात. सन 2006 सालचा मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा अर्थवय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. सायबर गुन्हे घडू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस दलातर्फे विविध ठिकाणी सावध तो सुखी या स्लाइड शो सह व्याख्यानाचे कार्यक्रम केलेले आहेत. अशा आता दिग्गज मान्यवरांचा कार्यक्रम आपल्या समोर सुरू होत आहे. सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. मी विनंती करते सरांना आणि मॅडमला त्यांनी आपली कार्यक्रम चालू करावा. गाणं सुरू करण्यासाठी सत्कार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. आज मी काय म्हणतात नशीबवान आहे की इतक्या छान व्यक्ती आणि इतक्या दिग्गज लोकांचा सत्कार करायचा सन्मान मला मिळतोय. मॅडम अरे